कल्याणच्या दुर्गाडी परिसरामध्ये ईदच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। दुर्गाडी किल्ल्याकडे जाणाऱ्या तीनही रस्ते हे बंद आहेत। 300हून अधिक पोलीस बंदोबस्तामध्ये सहभागी झालेले आहेत। कल्याणच्या दुर्गाडी परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आज बकरी ईद आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। दुर्गाडी किल्ल्याकडे 3 रस्ते जातात, हे तीनही रस्ते बंद करण्यात आलेले आहेत आणि 300हून अधिक पोलीस हे बंदोबस्तामध्ये सहभागी झालेले आहेत। कल्याणचा दुर्गाडी परिसर या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पूर्णपणे खबरदारी घेतली जाते। आज बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। जवळपास 300हून अधिक पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आले। दुर्गाडी किल्ल्याकडे 3 रस्ते जातात, हे तीनही रस्ते सध्या बंद करण्यात आलेले आहेत। आपण पाहता या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत। बांबू आणि काठ्यांच्या साह्याने हा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। मयुरेश जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। मयुरेश, नक्कीच ऋषाली, आपण जर बघितलं कल्याणच्या लाल चौकी परिसरामध्ये मी आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं समोरचा जो रस्ता आहे तो दुर्गाडी किल्ल्याकडे जाणारा जो रस्ता आहे आणि हा मुख्य रस्ता आहे आणि हा मुख्य रस्ता पोलिसांनी सध्या या ठिकाणी बंद करण्यात आलाय। 300हून अधिक पोलीस या ठिकाणी तैनात आहेत, कारण की या ठिकाणी आपण जर बघितलं दुर्गाडी किल्ल्यावर ऐतिहासिक असं हिंदू मुस्लिम बांधवांची श्रद्धास्थान आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे। बकरी ईद आहे, ईदच्या दिवशीच्या पार्श्वभूमीवर हा पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळत आहे। दंगल पथक असेल आणि 300हून अधिक पोलीस या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। संपूर्ण रस्ता जर आपण बघितला दुर्गाडी किल्ल्याकडे तीनही रस्ता हा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे, कारण की मुस्लिम बांधवांकडून त्या ठिकाणी नमाज पठण केलं जातं आणि त्यानंतर त्याला विरोध करण्यासाठी भाजप असेल, शिवसेना असेल, शिंदे गट असेल हे आक्रमक झाले आहेत आणि त्यांनी आंदोलनाचा इशारा पुकारला आहे आणि आता थोड्याच वेळात भाजप असेल, शिवसेना आणि ठाकरे गट या ठिकाणी दाखल होतील आणि घंटानाद या ठिकाणी आंदोलन करतील। शिवसेनेचे प्रमुख नेते देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात। मात्र सध्या पोलिसांनी ह्या सगळ्या आंदोलकांना नोटीस किंवा विनंती देखील करण्यात आलेत की कुठलाही अनुचित प्रकार घडू नका असं देखील सांगण्यात आले। मात्र त्याच अनुषंगाने संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी जर बघितलं दंगल पथक असेल, पोलीस असतील, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे आणि थोड्याच वेळात आता ह्या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। ऋषाली, धन्यवाद मयुरेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।